ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता आश्रमामधील काकूच्या कॉटच्या जागेने मोठा धुमाकूळ घालून काकूच्या कॉटने खऱ्या खोट्या सत्याचा उलगडा करून तन्वीचा पर्दाफाश होताना आपण बघणार आहोत. रिक्रिएशनमध्ये अर्जुनच्या हाती पडलेल्या दोन महत्त्वाच्या पुराव्यानिशी अर्जुन हा विलासचा खून साक्षीने केला यापर्यंत कसा पोहोचतो आणि तन्वीचा पडदा कसा फाश करतो हे आता आपण बघणार आहोत. त्यामध्ये आता कोर्टाने अर्जुनला रिक्रिएशनसाठी परवानगी दिलेली असते. ज्या रात्री विलासचा खून झाला त्या रात्री तो खून कसा झाला, त्यावेळेस काय काय घडले, कोणकोणत्या गोष्टी कुठे होत्या, हे सर्व आता तन्वीकडून अर्जुन बाहेर काढणार असतो. तेव्हा आता खुनाच्या रिक्रिएशनची तारीख अखेर उजाडली जाते आणि त्या दिवशी आता सर्वांना आश्रमात राहण्यासाठी आदेश दिलेले असतात. कारण आश्रमात राहणारी प्रत्येक लहान मुले, काका काकू कोण कोणत्या जागेवरती असायचे, हॉलमध्ये टेबल कुठल्या जागेला होता, कपाट कुठल्या जागेला होतं आणि ज्या दिवशी हा खून झाला त्या दिवशी मात्र कसा कसा तो खून झाला हे तन्वीकडून आता अर्जुन बाहेर काढणार असतो. तेव्हा आता रिक्रिएशनसाठी सर्व आश्रमातील मुले, काका काकू तिथे हजर राहिलेले असतात आणि आता सायली आणि अर्जुन सुद्धा रिक्रिएशनसाठी आश्रमात येण्यासाठी इकडे तयारी त्यांनी केलेली असते. पण मात्र आता तन्वीने साक्षीच्या मदतीने आश्रमात अगोदरच मोठा प्लान केलेला असतो. साक्षीने तन्वीला सांगितलेले असते की त्या आश्रमातील महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आपल्या हातात यायला पाहिजे. त्यासाठी तन्वी तो अगोदरच रिक्रिएशनच्या नावाखाली आश्रमात जा, त्या मधुभाऊचं कपाट उघड आणि त्यामध्ये काही महत्त्वाचे पुरावे आपल्याला सापडतात की बघ. जर आपल्याला ते महत्त्वाचे कागद आणि पुरावे सापडले तर ते कागद आणि पुरावे अर्जुनच्या हाती लागणार नाही आणि मग अर्जुनला ही केस लढण्यासाठी अजूनच अवघड होऊन बसेल. इकडे मात्र अर्जुनने आश्रमातील सर्व आराखडा सायलीकडून माहिती घेऊन तयार केलेला असतो. आता सायलीने अर्जुनला कोणत्या गोष्टी कुठे होत्या हे 100% नक्की खरं सांगितलेलं असतं. तेव्हा आता अर्जुनच्या हातात आश्रमातील खरे लेआउट आणि खरा आराखडा आलेला असतो. त्यामुळे आता अर्जुनला सुद्धा आश्रमातील कोणत्या गोष्टी कुठे आहेत याची 100% खात्री झालेली असते. इकडे आता मधुभाऊ सुद्धा कोर्टातून आश्रमात आलेले असते, पण त्या अगोदरच प्रिया ही आश्रमात आलेली असते. कारण प्रियाला आता अर्जुनची खूप भीती वाटत असते. आश्रमातील बर्थ सर्टिफिकेट, लहान मुलांचे दाखले आणि महत्त्वाचे कागद जर अर्जुनच्या हाती पडले आणि त्यामध्ये जर मधुभाऊंनी आपले बर्थ सर्टिफिकेट या फाईलमध्ये कुठेतरी ठेवलेले आहे आणि ते जर अर्जुनच्या हाती पडले तर अर्जुन आपल्याला उलटसुलट प्रश्न विचारील आणि आपण तन्वी नसल्याचे अजूनही आश्रमात खूप पुरावे आहेत आणि ते पुरावे जर अर्जुनच्या हाती लागले तर आपण तन्वी नाही हे अर्जुन सिद्ध करील आणि अजून एक खोट्याचा पर्दाफाश होऊन मग आपले काही खरे नसल्याचे आता तन्वीने विचार केलेला असतो आणि ते सर्व कागदपत्र आणि महत्त्वाच्या फाईल्स आपल्याला मिळते का हे बघण्यासाठी तन्वी तिथे येऊन सर्व कपाट उचकू लागते. तन्वीने कागदाचा अक्षरशः खाली पसारा घातलेला असतो. आता इकडे तो सर्व पसारा बघून आश्रमातील काकू, मधुभाऊ हे सर्व तिथे येतात आणि प्रियाला त्याचा जाब विचारतात. प्रिया म्हणते की अहो, रिक्रिएशनच्या दिवशी हे कागद आणि हा सर्व पसारा इथे होता ना, रिक्रिएशनसाठी हाच पसारा मी इथे तयार करून ठेवला आहे. तर मधुभाऊ म्हणतात की अगं ॲडव्होकेट, वकील, अर्जुन सुभेदार आणि कोर्टाची काही महत्त्वाची लोक इथे येतील आणि मग तुला त्याचे आदेश देतील, मग तू तसं कर ना. अगोदरच तू हे काय करतेस आणि तन्वी तुझा काही दुसरा डाव तर नाही ना. तेव्हा तन्वीला मोठा धक्का बसलेला असतो. तन्वी म्हणते की आता मी दुसरा कशाला काही खोटे बोलू. इकडे आता अर्जुन, सायली, चैतन्य हे आश्रमात येतात. आश्रमाच्या दरवाजासमोर येताच अर्जुन आता त्याचे लेआउट बाहेर काढतो. खुनाच्या रात्री कोणत्या गोष्टी कुठे होत्या आणि आत्ता कोणत्या गोष्टी कुठे आहेत याचा सर्व अर्जुन पडताळा घेतो. तेव्हा आता खुनाच्या रात्री कोणती व्यक्ती कधी आली, कोणत्या गोष्टी कुठे होत्या हे आता सर्व अर्जुनने पडताळून घेतलेले असते. तर इकडे आश्रमातील त्या जुन्या आठवणीने सायलीचे डोळे भरून येतात. सायलीच्या डोळ्यातील पाणी बघून अर्जुन म्हणतो की मिस सायली, तुम्ही रडू नका. आज खऱ्या खोट्याचा इथे निवाडा होऊन सत्याचा विजय होणार आहे आणि त्या तन्वीचा पर्दाफाश होणार आहे. तेव्हा तुम्ही आता डोळ्यात पाणी आणू नका.
तेव्हा आता अर्जुनने सायलीला सुद्धा आधार दिलेला असतो. तर आता अर्जुनने रिक्रिएशनची सुरुवात दरवाजापासूनच केलेली असते. आता इकडे अर्जुन त्याच्या लोकांना प्रिया आता रिक्रिएशनमध्ये काय सांगणार आहे या पद्धतीनं त्याने लोकांना माहिती दिलेली असते. प्रियाने कोर्टामध्ये खून कसा झाला, कोण कुठे होतं हे तर सांगितलेले असते. त्यामुळे अर्जुन त्या लोकांना याची सर्व माहिती देतो. नंतर आता रिक्रिएशनला सुरुवात होते. तेव्हा तन्वीला विचारले जाते की मिस तन्वी, सांगा आता खून कसा कसा झाला आणि तुम्ही त्यावेळेस कसे कुठे होतात. त्यावेळेस लगेचच तन्वी ही सांगू लागते. अर्जुन विचारतो की त्यावेळेस कपाट कुठं होतं. त्यावेळेस तन्वी म्हणते की कपाट हॉलमध्ये होतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्ही खोटं बोलताय मिस तन्वी, कपाट हे आतमध्ये होते. त्यानंतर लगेचच अर्जुन विचारतो की टेबल कुठे होता. तेव्हा लगेचच टेबल ज्या कोपऱ्यात होता ती जागा तन्वी दाखवते. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्ही अजून एक खोटं बोलता, त्या जागेवरती टेबल नव्हता तर काकूची कॉट होती. तेव्हा ते ऐकताच आता तन्वीला मोठा धक्का बसतो आणि खरंच काकूची कॉट त्या जागेवरती असते. तेव्हा लगेचच तन्वी ही खूप घाबरते. तन्वीच्या कपाळावरती घाम येतो. अर्जुन म्हणतो की तुम्हाला काय वाटलं, कोणत्या गोष्टी आश्रमात कोणत्या ठिकाणी होत्या हे मला माहीत नाही का. आश्रमातील ड्रॉइंगचे लेआउट आणि अजून काही गोष्टी मी शोधून काढल्या, त्यावरून मला सर्व सत्य माहीत आहे तन्वी. आणि कोणी खून केला, कोण कुठे होते आणि कोणी कसे बघितले हे देखील मला माहीत आहे. पण मला तुमच्याकडून हे खरे खोटे करायची अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही सर्व खरे सांगा, नाहीतरी मी खरे सिद्धच करणार आहे आणि त्यावेळेस तुम्हाला वाचवायला कोणीही येणार नाही. तन्वी म्हणते की त्यानंतर विलास हा मधुभाऊंकडे पैसे मागण्यासाठी आला. तर मधुभाऊंनी पैसे देण्यासाठी नकार दिला. तेव्हा लगेचच मधुभाऊंनी रिव्हॉल्वर काढली आणि विलासवर गोळी झाडली. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की हे खोटं आहे. तर अर्जुनही म्हणतो की मिस तन्वी, तुम्ही खोटे बोलत आहात. त्यावेळेस तुम्ही कुठे होतात. त्यावेळेस तन्वी म्हणते की मी कपाटामागे लपले होते. आणि आता तर टेबल दुसऱ्या बाजूला सांगतायत. तेव्हा त्या ज्या ठिकाणी काकूची कॉट होती त्या ठिकाणी तुम्ही टेबल असल्याचे सांगतायत. तेव्हा तुम्ही खोटं बोलतायत. खरं तर तुम्हीही त्यावेळेस कुठे होतात. तेव्हा तन्वी म्हणते की खरंच मी तिथे होते. त्यावेळेस तन्वी ही काकूच्या ॲक्च्युली कॉटच्या पाठीमागे लपलेली असते. आणि अर्जुन म्हणतो की सांगा, तुम्ही कॉटच्या पाठीमागे लपले होते की नाही, खरं सांगा. तर आता लगेचच तन्वी खूप घाबरलेली असते आणि तन्वी म्हणते की हो, मी त्याच कॉटच्या पाठीमागे लपलेली होते. तेव्हा अर्जुन लगेचच तो पॉईंट नोट डाऊन करतो. तर अर्जुन म्हणतो की फ्लॉवर पॉट कुठे होता. तेव्हा लगेचच तन्वी अजूनच घाबरते. तर आता अर्जुन म्हणतो की टेबल नक्की कुठे होता, कोणत्या बाजूला होता हे सांगा. तर तन्वी म्हणते की टेबल डाव्या बाजूला होता. तर अर्जुन म्हणतो की तन्वी, पुन्हा तुम्ही खोटे बोलतायत. टेबल हा उजव्या बाजूला होता, कारण सायलीने अर्जुनला सांगितलेले असते. त्यानंतर अर्जुन म्हणतो की पुढं काय घडलं तन्वी. तर तन्वी म्हणते की मधुभाऊंनी रिव्हॉल्वरती गोळी मारली, विलास हा खाली पडला. त्यात मधुभाऊ म्हणतात की हे खोटं आहे. साक्षीने विलासवरती गोळी चालवली आणि विलास खाली पडला. त्यावेळेस मी घाबरलो, पण त्याच वेळेस पाठीमागून माझ्या डोक्यात कोणीतरी मारलं. तर अर्जुन म्हणतो की तन्वी, सांगा मग कोणी मारलं. अर्जुन म्हणतो की साक्षीने विलासवरती गोळी चालवली, विलास हा खाली पडला. अर्जुन म्हणतो की त्यावेळी तुम्ही कुठे लपला होतात. तर तन्वी म्हणते मी टेबलच्या पाठीमागे लपले होते. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्ही टेबलच्याही पाठीमागे लपला नव्हतात आणि कपाटाच्याही पाठीमागे लपला नव्हतात. तुम्ही काकूच्या कॉटच्या पाठीमागे लपला होतात, बरोबर आहे की नाही तन्वी. तर तन्वीला लगेचच ते आठवते आणि तन्वी म्हणते की हो, मला वाटतंय ती काकूचीच कॉट होती. त्यानंतर अर्जुन म्हणतो की टेबलवर काय होते. तर तन्वी म्हणते की ते मला माहीत नाही. अर्जुन म्हणतो की तुम्ही तिथे अगोदरपासून होता, तुम्हाला चांगलं माहीत आहे. तर लगेचच अर्जुन म्हणतो फ्लॉवर पॉट कुठे होता. तर तन्वी ततमम करू लागते. तेव्हा अर्जुन म्हणतो की मी सांगतो, फ्लॉवर पॉट हा टेबलवर होता की नाही. तेव्हा तन्वी विचार करते की अर्जुनला हे कसं माहिती. तर तन्वी म्हणते की हो. त्यानंतर अर्जुन म्हणतो की तुम्ही काकूच्या कपाटामागे लपला होता आणि तेवढ्यात भाऊ हे पाठीमागे वळून बघायला लागले. तर तुम्ही त्याच वेळेस शेजारीच असलेल्या टेबलवरचा फ्लॉवर पॉट मधुभाऊच्या डोक्यात मारला, बरोबर आहे की नाही तन्वी.
तर तन्वी ततमम करू लागते. तेव्हा अर्जुन म्हणतो की आश्रमात त्यावेळी तुम्हीच चौघेजणे होता बरोबर ना? तर तन्वी म्हणते हो. मग मधुभाऊच्या डोक्यात मारणारा तिसरा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून तुम्हीच होता आणि साक्षीने मधुभाऊंवरती गोळी चालवली होती बरोबर की नाही? त्या पद्धतीने आता रिक्रिएशनमध्ये ते माणसे तसे करून दाखवतात. तन्वीच्या जागेवरती आणि मधुभाऊ साक्षीच्या जागेवरती अर्जुनने रिक्रिएशनसाठी माणसे लावलेले असतात आणि ज्या वेळेस जसा विलासचा खून झाला तसेच ते माणसे ॲक्शन घेऊन तन्वीची ॲक्शन ही करून दाखवतात. आणि अर्जुन म्हणतो की तन्वी हे सर्व असंच घडलं ना? तर तन्वी आता ततमम करूनच घाबरून जाते आणि म्हणते की हो असंच घडलंय. तर आता अर्जुनने काकूच्या क्वाटमुळे खऱ्या सत्याचा उलगडा करून तन्वी ही क्वाट मागे लपली होती आणि तिथूनच तन्वीने उजव्या बाजूला असलेल्या टेबलवरून फ्लॉवर पॉट उचलला आणि तो मधुभाऊच्या डोक्यात मारला. हे आता अर्जुनने सिद्ध केलेले असते आणि तन्वीचा पर्दाफाश केलेला असतो. तर आता अर्जुन पुढे कोणता निर्णय घेणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.